मुरबाड येथील शिबिरात 22 एप्रिल रोजीच्या सायंकाळच्या सत्रात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट शेतीची संकल्पना स्पष्ट केली। यावेळी पाळेकर यांनी झिरो बजेट शेतीत बाजारातून कोणतीही गोष्ट खरेदी न करता शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना सांगितले। कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना जे जे करा म्हणतात ते काहीही करू नये व जे करू नका म्हणतात ते मुद्दाम करणे म्हणजे नैसर्गिक शेती। इथून सुरुवात। आता याचे दोन भाग आहेत, एक आहे शून्य खर्च झिरो बजेट आणि दुसरे आध्यात्मिक शेती। लिहा, शून्य खर्च म्हणजे काय। नंबर 1, मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतर पिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे व मुख्य पीक शुद्ध नफा म्हणून घेणे म्हणजे झिरो बजेट। नंबर 2, बाजारातून काहीही विकत आणायचं नाही, नथिंग टू बी परचेस्ड फ्रॉम द मार्केट ॲट एनी कॉस्ट। नंबर 3, आध्यात्मिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खत औषधं निर्माण करण्यासाठी ज्या कच्च्या मालाची आवश्यकता असते तो कच्चा माल सुद्धा बाजारातून विकत आणायचा नाही। 4, आध्यात्मिक शेतीमध्ये त्या निविष्ठा वापरायच्या आहे ज्यांच्या वापरामुळे मानव, प्राणी, पक्षी, कीटक, जंतू, जमीन, पाणी व पर्यावरण यांचं किंचितही नुकसान होणार नाही, त्या प्रकारच्या निविष्ठा वापरायच्या। ब्युरो रिपोर्ट, ZBNF SP TV, मुरबाड।